अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच साऱ्या सेवा प्रत्येकाच्या चालू आहेत. कोणी गुरुचरित्र पारायण करत आहे, कोणी स्वामीचरित्र पारायण करत आहे, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे, तर कोणी स्वामींचे जप करत आहे, तर कोणी स्वामी महाराजांच्या असंख्य सेवा करत आहेत. पण ज्या कोण्या ताईंना कोणतीच सेवा करणं शक्य झालेलं नाही बघा, विटाळ असो, सुतक असो, मासिक धर्म असो, अशा बऱ्याच साऱ्या अडचणीमुळे कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल, तर त्या ताईंनी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आवर्जून ही सेवा करा. बघा, जे काही तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला या सेवेने मिळून जाईल. स्वामी महाराज तुमच्या जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला देतील. तुम्ही त्याची आशासुद्धा केली नसेल की मला हे मिळेल, ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. अशक्य गोष्ट ही शक्य होईल, ती म्हणजे या सेवेने. ती सेवा कोणती आहे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे, काय सेवा करायची आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता स्वामी महाराजांची नुकतीच पुण्यतिथी जवळ आलेली आहे आणि स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करावी, काय करावं, काय नाही, हे प्रत्येकांनाच वाटत असतं. पण बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या घरात जर स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आवर्जून त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचाच आहे. बघा, बऱ्याच ताई दररोज शक्य झाले तर दररोज अभिषेक करतात, पण ज्यांना दररोज करणं शक्य नाही ते गुरुवारी करत असतात. तर गुरुवारी तर अभिषेक आपण करतोच, मग तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आवर्जून स्वामी महाराजांचा अभिषेक करा. बघा, आपल्याला ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिवस तर खूप उत्साहाने साजरा केलेला आहे. आता स्वामी महाराजांची ही पुण्यतिथी आहे. या दिवशी स्वामी महाराजांनी त्यांचा देह ठेवला, पण तरीही आपण अजूनही स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, आपल्या जवळ आहेत, ते आपलं सर्व ऐकत आहेत, ते आपल्याला प्रत्येक संकटात साथ देत आहेत. म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांची ही सेवा नक्की करायची आहे. बघा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीत अडचण असो, काहीही प्रॉब्लेम असो, तो प्रॉब्लेम नक्की स्वामी महाराज दूर करतात, त्यातून तुम्हाला बाहेर काढतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला दुधाने, दह्याने, पंचामृताने तुम्हाला स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो जर असेल तर छान असं गुलाबजलने किंवा गंगाजलने तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. नंतर त्याला चंदनाचा गंध किंवा अष्टीगंध लावून घ्या. नंतर छान अशी स्वामी बघा, आता स्वामी महाराजांचा अभिषेक करताना बरेच श्रोत मंत्र असतात म्हणायचे, पण बऱ्याच जणांना इतका वेळ नसतो की ते सर्व काही मंत्र उच्चारण करून ती सेवा करू शकतात. बघा, आता मी ज्या पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा करते मी तशी तुम्हाला सांगत आहे, कारण मला पण इतकी मंत्र ते करून स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य होत नाही. तरी पण मी स्वामी महाराजांसाठी टाईम काढून स्वामी महाराजांसाठी ही सेवा करतच असते. बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा सतत मंत्र म्हणून मी स्वामी महाराजांचा अभिषेक करत असते. दुधाने करत असते, पाण्याने करत असते किंवा पंचामृताने करत असते. तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही स्वामी महाराजांचा या दिवशी आवर्जून अभिषेक करा. तर बघा, आता स्त्री सुक्त, पुरुष सुक्त असे बरेच मंत्र म्हणून स्वामी महाराजांचा अभिषेक केला जातो आणि ते करावं पण ज्यांना वेळेअभावी होत नसेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा पण जप करून जरी अभिषेक केला तरी पण चालतो. तर बघा,
हे सर्व झालं. आता अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ मूर्ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे. आणि या दिवशी देवघरात जर स्वामी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली असेल तर तुम्ही तिथेच तशी तिथेच पूजा मांडा. जर तुम्हाला बाजूला जर मांडायची असेल तर चौरंग घ्या, चौरंगाखाली स्वस्तिक काढा, त्याच्यावर चौरंग ठेवा, त्याच्यावर लाल कपडा अंथरून घ्या. त्याच्यावर नंतर तुम्ही स्वामी महाराजांची अभिषेक केलेली मूर्ती असो किंवा तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे. नंतर छान असा अष्टीगंध असो किंवा चंदनाचा गंध असो स्वामी महाराजांना लावायचा आहे. हिना अत्तर स्वामी महाराजांच्या खूप प्रिय हिना अत्तर आहे. ते हिना अत्तर तुम्ही स्वामी महाराजांना त्या दिवशी आवर्जून लावा. आणि नंतर जर वस्त्र स्वामी महाराजांसाठी वस्त्र जर असेल, मूर्ती जर तुमची मोठी असेल तर तुम्ही स्वामी महाराजांसाठी वस्त्र आवर्जून घ्या आणि स्वामी महाराजांना त्या दिवशी घाला. नंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांसाठी जो म्हणजे चाफ्याची फुलं असतील तर चाफ्याची फुलं आणा. त्या दिवशी स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं खूप प्रिय आहेत. त्याचबरोबर म्हणजे सोनचाफ्याची फुलं, त्याचबरोबर तुम्ही जे काही झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं असतील ती तुम्ही त्या दिवशी आवर्जून आणा, मोगऱ्याची. त्याचबरोबर फुलांनी छान अशी सजावट करा. बघा, ज्याची त्याची इच्छा सजावट करण्याची, पण जास्त सजावट केली तर स्वामी महाराज खूपच छान दिसतात आणि आपल्यालाही एकदम मन प्रसन्न वाटतं. आपली इच्छा असेल तर तुम्ही ही सध्या सजावट छान प्रकारे करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही स्वामी महाराजांसाठी आवडता नैवेद्य त्या दिवशी आवर्जून बनवा. बघा, पुरणपोळी बनवा, तुम्ही बेसनाचे लाडू बनवा, गव्हाची खीर बनवा, जे काही तुमच्या कडून बनवणं होतं ते बनवा. तुम्ही या दिवशी तुम्ही आवर्जून हे स्वामी महाराजांचे आवडते पदार्थ नक्की बनवा. मग तुम्ही 1-2 सुद्धा बेसनाचे लाडू नैवेद्यासाठी बनवले तरी पण चालतात. छान अशी त्या दिवशी स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य बनवून मग तुम्हाला नैवेद्य स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे. आणि त्याच्यावर प्रत्येक जो पदार्थ तुम्ही बनवलेला आहे त्याच्यावर तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. आणि स्वामी महाराजांची तुम्हाला नंतर नैवेद्य आरती करायची आहे. बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे सर्व काही आता तुम्हाला हे नैवेद्याचं ते बनवून झाल्यानंतर तुम्हाला नंतर गणपतीची आरती करायची आहे, स्वामी महाराजांची आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर कुलदैवतीची आरती करायची आहे. अशा तुम्ही 4 आरत्या करा. स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घ्या आणि नंतर मग तुम्हाला त्या दिवशी कोणती सेवा करायची आहे स्वामी महाराजांची. बघा, तुम्हाला या 7 दिवसात, या सप्ताह काळात तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य झालेलं नाही. तर आवर्जून तुम्ही त्या दिवशी स्वामी महाराजांची ही 1 दिवसाचं पारायण, स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण तुम्ही आवर्जून त्या दिवशी नक्की करा. बघा, 1 ते 21 अध्याय या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीमध्ये आहेत. तर त्या दिवशी तुम्ही 1 ते 21 अध्याय आवर्जून करा. बघा, 1 तासाचा टाईम काढा, वेळ काढा. कितीही काम असलं तर त्या दिवशी आवर्जून ही सेवा तुम्ही करायला विसरू नका. त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा. बघा, या सेवेनं तुम्हाला इतकं स्वामी महाराज देतील की तुम्ही ज्याची अपेक्षाही केली नव्हती, की तुम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं की मला हे मिळणार, माझ्या नशिबात ही गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज देतात. ते म्हणजे या ग्रंथाच्या वाचनानं, या ग्रंथाच्या सेवेनं. हा स्वामी महाराजांचा इतका पवित्र ग्रंथ आहे की कितीही मोठ्यात मोठी अडचण असो, कितीही कठीण अडचण असो, ती अडचण तुमची दूर होते आणि तुमचे प्रश्नही मार्गी लागतात. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून स्वामी महाराज मार्ग दाखवतात, बाहेर काढतात. इतकी ही प्रभावी आणि खूप छान अशी ही सेवा आहे. आणि छान अशी सेवा झाल्यानंतर तुम्हाला नंतर स्वामी महाराजांना जो काही नैवेद्य, आरती, सर्व काही आरती झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर तुम्हाला छान असं स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आणि तो नैवेद्य तुमच्या घरातील सर्व काही इतर लोकांनीही ग्रहण केला तरी चालतो. आणि शक्य असेल तर त्या दिवशी आवर्जून तुम्ही मठात, केंद्रात, मंदिरात आवर्जून जावा. आणि तिथं बघा, केंद्रामध्ये त्या दिवशी महाप्रसाद असतो, त्या दिवशी आरती असते. तर तुम्ही आरतीचा लाभ घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या आणि शक्य असेल तर जेवढं होईल तेवढं मंदिरात जावा. जे गरजूवंत आहेत त्यांना दान धर्म करा.
बघा, दानधर्म केल्यानं आपल्याला इतकं पुण्य मिळतं की ते दुसरं कशातही नाही. दानधर्माला खूप मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे, आपल्या या माणसामध्ये आहे की दानधर्म ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. तर तुम्ही दानधर्म या दिवशी आवर्जून करा. ही सेवा तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला या 7 दिवसात जी शक्य सेवा झाली नाही ती तुम्ही स्वामी पुण्यतिथी दिवशी आवर्जून ही सेवा नक्की करा. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.